आज मम्मी गाईला धोंडे देणार होती आणि त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवायचा होता. मी सुद्धा आज जरा लवकरच उठले होते. मस्त डोक्यावरून अंघोळ केली आणि बाकीच्यांना अंघोळीसाठी पाणी लागणार म्हणून बंब आधीच भरून ठेवला. वर आले तर मम्मीचं किचनमध्ये युद्ध सुरू होतं. एका बाजूला धोंडे बनवत होती, दुसऱ्या बाजूला पुरणपोळ्या लाटायच्या होत्या. त्याचबरोबर आंब्याचा रसही बनवायचा होता. आणि खरं सांगायचं तर आंब्याचा रस आणि पुरणपोळी ही जोडी म्हणजे मराठी घरातील सुपरहिट जोडीच आहे. एक नसली की दुसऱ्यालाही मजा येत नाही. मम्मीने भजी, भात, पुरणपोळ्या, धोंडे अजून बरंच काही पदार्थ बनवलेले होते. मी पण थोडी मदत म्हणून आंब्याचा रस बनवायला हातभार लावला. तेवढ्यात बाहेर गेले तर एक गोड दृश्य दिसलं. काही माकडे येऊन पाणी पित होती. उन्हाळा इतका वाढलाय की माणसांसोबत मुक्या प्राण्यांनीही पाण्याची खूप गरज भासते. मग त्यांना पिताना पाणी बघून ना खूप बरं वाटलं. तोपर्यंत घरातला सगळा स्वयंपाक तयार झाला. मग आधी देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही गाईला धोंडे देण्यासाठी निघालो. आमच्या इथे 2 गायी आहेत. अधिक मासात गाईला धोंडे देणे खूप शुभ मानलं जातं. मग त्यांना धोंडे दिले, त्यांच्या हळदी-कुंकू लावून पाया पडलो, आशीर्वाद घेतला. घरी परत आल्यानंतर मम्मीने माझ्यासाठी अधिक मासाचे 2 जोडव्या आणलेल्या होत्या. मला तर दोन्ही पण आवडलेल्या होत्या. तुम्हाला कोणती आवडली मला कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर गरमागरम पुरणपोळी, आंब्याचा रस, भजी, बाकी सगळे पदार्थ असं मस्त जेवण करून घेतलं आणि डाएट-वाईट सगळं विसरून गेले. तर असा होता माझा माहेरकडचा आणि गावाकडचा दिवस. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.